आणि त्यासाठी 5 मिनिटं फडकेला देणार आहे आणि बडवेला 2 मिनिटं देणार आहे. मी एवढंच सांगेन की मराठी भाषेला आता आपल्याला बरीच धडपड करावी लागणार आहे. त्यामुळं या हॉलमध्ये मराठी गीतांचा कार्यक्रम होतं ही महत्वाची बाब आहे. एका बाजूने हिंदी आवश्यक आहे हे जितकं सत्य आहे, त्याचं कारण असं की मी शाळांमध्ये आमच्या विशेषतः हिंदीवर जोर देतोय, पण दुसऱ्या बाजूनी हिंदी अनिवार्य होणं हे पण गरजेचं आहे, तेव्हा आपल्याला काळजी घेतली पाहिजे. तर मी माझा आज एक लेख होता, त्या लेखामध्ये नितीन जोशींचं जे म्हटले त्याचा एक वाक्य या ठिकाणी सांगणार आहे की लोकांच्या त्या काळात देशाच्या राजकारणात होते, त्याचा व्याप मोठा होता, समाजाचं काम होतं, केसरी मराठा चालवत होते. पण त्या काळामध्ये गोडबोले आणि सानेने एक पुस्तक प्रकाशित केलं होतं मराठी लेखन पद्धत, आणि या पुस्तकातून एक आग्रहलेख लिहिला आणि इंग्रजांना असं बजावलं त्यांनी की तुमचं आमच्यावर राज आलं म्हणून काय झालं, आमच्या काना मात्रा वेलांडीवर तुम्ही राज्य करू शकत नाही. म्हणजे एवढं मराठी बद्दल त्या कालावधीमध्ये एक प्रकारची जागरूकता होती, प्रेम होतं, लिहिण्याचे प्रकार होते, वेगळं साहित्य पुढे होतं. तसं साहित्य आता आपल्याला दिसत नाही. जेव्हा जुनी पुस्तकं मी वाचतो, आता मला विद घाटांचं एक पुस्तक वाचतोय आता, अशी जुनी जेव्हा पुस्तकं वाचतो तेव्हा लक्षात येतं की मराठी भाषेला उलट त्या कालावधीमध्ये जेवढं लक्ष दिलं जात होतं तेवढं मराठी राज्य झाल्यावर दिलं जात आहे का, तर ते दिलं जात नाही असं माझं वैयक्तिक मत आहे. मग मला असं वाटतं की नेहरूने असं म्हटलं होतं की राज्य पद्धती नको, पूर्व भारत, पश्चिम भारत, दक्षिण भारत, उत्तर भारत असं करा. एकावेळी तसं राहिलं असतं तर एकावेळी मराठी जास्त वाढली असती का, असा एक प्रश्न आपल्या पुढे येतो. त्याचं कारण असं की देशामध्ये मराठी शाळा सगळ्यात जास्त होत्या त्या कालावधीमध्ये. आणि इंदोर असेल, आता मी इंदोरला निघालो कार्यक्रम 29 तारखेला 28 तारखेला होतो, तर या शाळा त्या भाषावार राज्य झाल्यामुळं कर्नाटकमधले असतील, मध्य प्रदेशमधले असतील, बऱ्याच गुजरातमधले असतील, या मराठी शाळा उलट बंद पडल्या. आणि तिथं मात्र आज म्हणजे इंदोर सारख्या ठिकाणी 2 ते 3 लाख मराठी लोक आहेत आणि प्रचंड त्यांच्यामध्ये मराठी भाषेबद्दल अभिमान आहे, पण त्यांना जे खाद्य महाराष्ट्रात मिळतं ते तिथं मिळत नाही उदाहरणार्थ. त्याच्यामुळे या पुढच्या कालावधीमध्ये मराठी भाषेला सर्वांनी आपण मदत करत राहिलं पाहिजे. आपली मुलं असतील, नागरिक असतील ती इंग्रजी शाळेतच जातात हे मागे मान्य करू, तर काय काय करता येईल ते आपण केलं पाहिजे असं मला वाटतं. मी एकच उदाहरण देईन की नव पाठक म्हणून जे आहे त्यांनी होळकरांच्यावर पुस्तक दिलं होतं मध्य प्रदेशामधल्या, आणि ते विशेष गाजलं. किंवा मध्य प्रदेशमध्ये इंदोरमधले जे मराठी कोण आहे तिथं वेगवेगळे कार्यक्रम होत असतात. तर आपल्याकडं मी साबेला तेच म्हटलं की महिन्यात एक तरी मराठी गीतांचा कार्यक्रम आपण करत जावा, कारण हे आपलं योगदान हे आज नाही परंतु 10-20 वर्षानंतर कुठंतरी लिहिलं जाईल की विजय साबळे हे दीपलक्ष्मी हॉलमध्ये मराठीचा दर महिन्याला एक कार्यक्रम गीतांचा घेत होते, आणि त्यामुळं मराठी भाषेच्या काही गोष्टीमध्ये सातारमध्ये मात्र प्रगती व्हायला मदत झाली. एवढं मी सांगेन. पुन्हा एकदा मी साबळे साहेबांना शुभेच्छा देतो आणि फडकेला विनंती करतो, कारण फडके हे अभ्यास करून येतात, तुमच्याबद्दल बोलतात, विशेषतः गाण्यांवर अभ्यास असतो. त्याला विनंती करतो एक 2 ते 3 मिनिटं आपण या ठिकाणी बोलतो. नमस्कार सर्वांना. श्रीश्रावांनी जो मुद्दा घेतला तोच पुढं भेटून मी विजय साबळेंचं पुन्हा एकदा अभिनंदन करतो की मराठी भाषा पुढे येण्यासाठी जे विविध उपक्रम आपल्याला करावे लागतात त्यामध्ये मराठी गाण्यांचा कार्यक्रम होणं अतिशय आवश्यक आहे. बहुतेक जे ऑर्केस्ट्रा आहेत ते सगळे हिंदी गाण्यांचेच असतात, किंवा आता कराओके ग्रुप जे कार्यक्रम सादर करतात ते हिंदी गाण्यांचे असतात, पण मराठी गाण्याचा कार्यक्रम मध्ये पण एकदा झाला. तुमच्या पहिल्या भागाला मी येऊ शकलो नाही बाहेरगावी असल्यामुळे, पण नंतर दुसऱ्या एका ग्रुपचे मराठी गाण्याचा कार्यक्रम झाला, त्याला सुद्धा पूर्ण गर्दी होती चांगली. ती गाणी सुद्धा चांगली म्हटली गेली. आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट अशी आहे की आता शिरीषला म्हटले तसं आता त्रिभाषाचा विषय सुरू आहे. पहिलीपासून 3 भाषा शिकाव्यात का वगैरे, आम्ही तर 5वीपासून 2 भाषा शिकायला सुरुवात केली. म्हणजे इंग्लिश हिंदी 5वीपासून आली आणि आमचं कुठे इंग्लिशला अडलं नाही.
कुठेही अडलं नाही. माझं वैयक्तिक मत असं आहे की मराठी मीडियम मधल्या लोकांचं इंग्लिश चांगलं असतं. हे खरं आहे. कारण आज मी आता MBA आणि लॉला शिकवायला तर पुढे इंग्लिशमध्ये शिकवतो. जरी आमचं 12वी पर्यंत इंग्लिश मराठीमध्ये शिक्षण झालं असलं, टीचिंग करत असताना आम्ही फुल इंग्लिशमध्ये करतो. हे शक्य आहे. मुलं आता फक्त काय होतं, स्टेटस सिम्बॉलमुळं मुलं इंग्लिश मिडियमला घातली जातात की काय शंका येते. आणि ज्याला कॉन्व्हेंट म्हटलं जातं त्याचा अर्थ सगळ्यांना असं माहिती आहे, आपल्या व्हॉट्सअपवर येतोच. कॉन्व्हेंट म्हणजे अनाथ मुलांची शाळा असं म्हटलं जातं. खरं इंग्रजी माध्यमाची शाळा तुम्ही म्हणू शकता, इंग्लिश मिडियम स्कूल म्हणू शकता. पण माझा मुलगा कॉन्व्हेंटमध्ये आहे असं म्हणताना ते पालक स्वतःला मुलाला आपल्या अनाथ करत असतात. ही गोष्ट लक्षात. कॉन्व्हेंट हे वेगळं आहे. ख्रिश्चन अनाथ मुलांसाठी चर्च काढलेलं जी शाळा आहे त्याला आपण कॉन्व्हेंट म्हणतो. कॉन्व्हेंटच्या नोंद वगैरे सगळं चालवतात. त्यामुळे आपल्याला हे पण माहिती असली पाहिजे. ह्या सगळ्या गोष्टी आता खरं गाण्याच्या कार्यक्रमात ह्या गोष्टी बोलून पण मराठी भाषेचा मुद्दा निघाला म्हणून सांगावं लागते. आणि विजयरावांचे मी खूप कार्यक्रम बघितले. ते खूप चांगल्या प्रकारे गाणी सादर करतात. आणि इथं ते व्हॉइस ऑफ मुकेश आहे आणि इथं शेजारी डॉक्टर सुनील पटवर्धन व्हॉइस ऑफ एनी तलप आवाजाचं गायक आहे. कुठल्याही तलप आवाजाचं गायक, तलप मेहमूद पासून सुधीर फडके असतील किंवा अरुण डाके असतील, सगळी त्यांची गाणी मी ऐकलेली आहेत. शिवाय बाकी महिला कलाकारांची पण गाणी इथं ऐकलेली आहेत. आणि खूप चांगला कार्यक्रम होणार याची खात्री आहे. एक लक्षात घ्यावं लागेल आपल्याला की मराठी मधलं संगीताचं जे वैविध्य आहे ते आपल्याला इतर कुठल्याही भाषेमध्ये बघायला मिळत नाही, कुठल्याच नाही. थोडाफार अपवाद बंगाली आणि गुजरातीमध्ये असला तरच. आपल्याकडे हिंदीमध्ये फक्त फिल्मी आणि गैरफिल्मी असे दोनच प्रकार आहेत. मग गैरफिल्मीमध्ये तुम्हाला गझल, कव्वाली किंवा बाकी सगळ्या येतात. मराठीमध्ये तुम्हाला बालगीतं आहेत, नाट्यगीतं आहेत, देशभक्तीपर गीतं आहेत, अनेक प्रकार. दत्ताची गीतं म्हणायला आनंद पराडकर, फक्त दत्ताची गीतं आयुष्यभर त्यांनी म्हणाली. असे अनेक, प्रत्येकाचा आवाज, सुगम संगीत आहे, अनेक प्रकारचे गायक आपल्याला गाणी आपल्याला ऐकायला मिळतात. एवढं वैविध्य आपल्याला कुठेही बघायला मिळत. 1937चा पिक्चर कुंकू, त्या कुंकू मधले गाजलेलं गाणं मराठी की तू चाल पुढं तुला गाड्या भीती कशाची. आज जवळजवळ इतक्या वर्ष 87-88 वर्षानंतर सुद्धा ते गाणं ऐकलं जातं. एक ते प्रोत्साहन देणारं गाणं म्हणून तुमच्या समोर येतं. किंवा त्यानंतर 4 वर्षानंतर प्रभातचा दुसरा चित्रपट आला होता संत तुकाराम, त्याच्यामधलं गाणं आहे आधी विजय एकले. आता गेल्या आठवड्यात एकानं लेख लिहिला, मी त्याच्यावर काही करेक्शन केलं नाही. तो तुकारामांचा अभंग म्हणून त्या लेखात उल्लेख झाला. पण मुळात आधी विजय एकले मग त्या अंकुरले हा तुकारामांचा अभंग नाही. तर त्या संत तुकाराम चित्रपटाची गीते लिहिणारे जे शांताराम आठवले होते त्यांनी ते गाणं लिहिलं. त्यांनी तर तुकारामांच्या धर्तीवर गाणं लिहिलं. तुकारामांचे अभंग कसे असतील ह्या प्रकारे त्यांनी तो आधी विजय एकले नावाचा अभंग रचला. ते लोकांना हे पण माहित नसतं तो तुकारामांचा अभंग म्हणून लोकप्रिय झाला. आज इतक्या वर्षांचं गाणं आपल्याला ऐकता येतं. आता माझ्या डॉक्टरांची चर्चा सुरू आहे, श्यामची आई चित्रपटाचा उल्लेख झाला. तर छडी लागे छमछम सारखं गाणं आहे, अजूनही ऐकलं जातं. पु ल देशपांड्यांनी गुलाबचा गणपती काढला, त्यातली अनेक गाणी, इंद्रायणी काठीसारखी गाणी ती अजून ऐकली जातात. मुलांनी नंतर केलेली नाचरे मोरा किंवा इतर गाणी आई इथेच टाका तंबू गुळाच्या गणपती मधलं अजूनही ऐकलं जातं. नंतरच्या काळात तमाशा गाणी वाढली आपल्या मराठी संस्कृतीमध्ये. सांगत्या एकापासून ते पिंजरापर्यंत नंतरच्या कालावधीमध्ये पण ती पण राम कदम फक्त त्यासाठी प्रसिद्ध होते. राम कदमांनीच तमाशाची गाणी लोकप्रिय केली. पण त्यांनीच 10 दिशांनी 10 मुखांनी सारखी भैरवी सुद्धा लोकप्रिय केली सुधीर फडकेंची. जे आपल्याला ऐकलं की संपूर्ण चित्रपटाची गाथा आपल्या समोर येते, कशा प्रकारे पिंजरा काढला हे संपूर्ण तुम्हाला एका त्या 10 कडव्याच्या गाण्यातनं लक्षात येतं. हे सगळं कधीच्या पर्यंत आहे, 1990 पर्यंत सगळं मराठी गाण्याचं चांगलं चालू होतं. पण आता जर आपण बघितलं आजही आपल्याला ती गाणी म्हणायला लागतात. गेल्या काही वर्षामध्ये फार तर सैराटमधली गाणी थोडी गाजली, थोडीफार दुनियादारी मधली गाजली. त्याच्या व्यतिरिक्त कुठल्या चित्रपटातली गाणी मराठी चित्रपटातली गाजली तसं तुम्ही मला सांगा, नाही गाजली. गुलकंद सारखा चित्रपट गाजला किंवा जरा थांबायचं नाही सारखा चित्रपट गाजला, त्यात गाणी आहेत. पण आता चित्रपट निर्मिती करताना काय होतंय, चित्रपट संपता गाणं टाकायची एक फॅशन आली. लोक उठून जात असताना गाणं वाजत असतं. गुलकंद मध्ये सुद्धा सर्वात गाजलेलं गाणं जे होतं अवधूत गुप्ते आणि यांनी म्हटलेलं ते चित्रपट संपता तुम्हाला बघायला मिळते. लोकांच्या मनात ते परिणाम करत नाही. तर गेल्या काही वर्षामध्ये अशी कोणती गाणी नाहीये. मला उत्सुकता आहे की विजय साबळे आणि त्यांचा ग्रुप 2000 नंतरचं कुठलं मराठी गाणं म्हणणार आहेत का. मला शंका आहे, पण असेल तर चांगलंच आहे. पण माझ्या डोक्यात फक्त सैराटमधली गाणीच येतात नाही. दुनियादारीवर टिकटिक वाजते डोक्यात, एवढे 1-2च गाणी फक्त गेल्या 10 वर्षामध्ये लक्षात येतात. त्याच्या सलीपूर्वीची गाणी ती नंतरची. आणि हे का एवढे टिकली, कारण जसं हिंदीमध्ये
सगळ्या हिंदी गाणी गाणारे आपले लोकप्रिय आहेत हे सगळे म्हणून सांगतो. जसं राज कपूर, शैलेंद्र जयकिशन, शंकर जयकिशन होते, तसं मराठीमध्ये सुधीर फडके, गदिमा आणि राजा परांजपे हे त्रयी गाजलेली होती. अनेक चांगली गाणी त्यांनी दिली आणि केवळ गीतकार चांगले होते म्हणून. जर तुम्ही हिंदी लिहिलेली गाणी बघितली, गदिमांनी लिहिलेली गाणी तत्वज्ञान आहे. एक धागा सुखाचं 100 धागे दुःखाचे तत्वज्ञान सांगणारं गाणं, की तुमचं दुःख सुखाच्या 100 पट असणार हे सांगणारं ते गाणं. नंतरच्या कालावधीमध्ये अनेक गायकांनी, पी सावंतांसारखी गाणी आहेत, अनेक गाणी त्या लोकांनी आजरामत केली. जगदीश केबुलकर मागे इथंच सांगितलं तुम्ही, पिंजरा चित्रपटात 10 गाणी आहेत, पण त्या 10 गाण्यांसाठी जगदीश केबुलकरांनी 130 गाणी लिहिली होती, 110 गाणी लिहिली होती. त्यापैकी व्ही शांतारामांनी फक्त 10 गाणी निवडली, ही गाणी मला चांगली आहेत म्हणून. आणि ही सगळी गाणी आजही, पिंजरासारखी गाणी आजही लोक ऐकत असतात, इतक्या वर्षांना ऐकतात. परवा मी अनेकांना सांगितलं होतं की मला काही दिवसापूर्वी एक ऍप मिळालं, रेडिओ इंडिया नावाचं. ते रेडिओ इंडिया नावाच्या ऍपमध्ये 50-60 डिफरंट रेडिओ स्टेशन्स आहेत. त्याच्यात मराठी मायबोली नावाचं स्टेशन आहे. त्याच्यामध्ये तुम्हाला 24 तास फक्त मराठी गाणी ऐकता येतात. आणि त्यांनी सकाळपासून संध्याकाळपर्यंत अशी रचना केली की सकाळी भक्तिगीतं, दुपारी नाट्यगीतं, दुपारचं चित्रपट गीतं, रात्री जरा अजून प्रेमगीतं, अशी ती संपूर्ण 24 तास फक्त गाणी आहेत. आणि रविवारी पूर्वी आपण जुनी पिढी जे ऐकायची ना, आपली आवड नावाचा प्रकार पूर्वी असायचा आकाशवाणीवर, ते आपली आवड सुद्धा त्या आकाशवाणी केंद्रावर दर रविवारी रात्री 10 वाजता असतं. ते जर बघितलं फक्त मराठी गाण्यांचं ते रेडिओ स्टेशन आहे. बाकी ते एकही जाहिरात नाही. ते जाहिरात अशी करतात, आमच्या आकाशवाणी केंद्रावर जाहिरातच नाही, फक्त गाणी आहे. अशा प्रकारचे वेगळं स्टेशन रेडिओ इंडियामध्ये तुम्हाला गुगल प्ले स्टोअर सगळ्यांना बघायला मिळेल. खूप त्याचे स्टेशन्स आहेत. ही सगळी मराठी तरंग म्हणून ऍप आहे, मराठी तरंग पण आहे, होय स्टेशन आहे. 40-50 हिंदी रेट्रो आहे, भरपूर आहेत त्याच्यामध्ये. नाट्यगीतांचं एक आहे. हे सगळं, ह्या सगळ्या गोष्टी लक्षात ठेवा की जेव्हा खरं नॅचरली बघायला गेलं तर कुठल्याही चित्रपटामध्ये गाणी आणणं हा तर चित्रपटाचा फ्लो रोखण्याचं काम करतं. त्यामुळे सत्यजित रे असतील किंवा बी.आर. चोप्रा असतील, त्यांनी कधीही गाण्यांचा आग्रह नाही धरला. आम्हाला चित्रपटात गाणी नसतील तरी चालतील. बी.आर. चोप्राच्या अनेक चित्रपटांमध्ये गाणी नाही आहेत. कानून सारखा चित्रपट आहे किंवा इतर चित्रपटात गाणी नाही. इत्तेफाक सारखा चित्रपट आहे, गाणी नाही. पण ती गाणी का आली तर चित्रपटाची किंवा लांबी वाढावी म्हणून. पण आजही आपल्याला त्या गोष्टी मान्य कराव्या लागतात की ते गाण्यांमुळे चित्रपट गाजतात. अनेक वेळा एखादा बकवास चित्रपट सुद्धा फक्त गाण्यांमुळे गाजतो. हे अनेक वेळा राजेंद्र कुमार आणि प्रदीप कुमार यांनी सिद्ध करून दाखवलेलं. हे आपल्याला माहिती आहे की गाण्यांमुळे चित्रपट गाजतो. पिक्चरला काही अर्थ नसतो, नटनटीला पण अर्थ नसतो. फक्त गाण्यांमुळे अनेकांचं करिअर घडलं. ते असे काही नट आपल्या चित्रपटसृष्टीत आहेत. ते म्हणजे गाण्यांचा फ्लो तुम्ही कशा प्रकारे कथेबरोबर गाणी जातात. एकमेव दिग्दर्शक म्हणजे विजय आनंद, की चित्रपटाच्या कथेमध्ये ते गाणं बरोबर येईल. कथा कधी थांबत नाही, गाण्यामुळे ती कथा पुढे सरकती. हे काम विजय आनंद केलं. नंतर काही प्रमाणात गुरुदत्तने केलं, त्याच्या आधी गुरुदत्तने केलं की त्याने अशा प्रकारे केले. मराठीमध्ये अर्थात व्ही शांतारामच्या पिंजरामधलं जे गाणं आहे देरे काना, ते सांगतं धार्मिकता आहे. लावणी म्हणजे धार्मिकतेचा एक प्रकार. म्हणजे देरे कानाची जे वर्णन तिथे केलेलं आहे त्याने कथा पुढे सरकती. ह्या पण गोष्टी लक्षात घ्यायला लागतील की हे जास्त बोलणार नाही मी आता. खरं ह्या विषयावर खूप बोलण्यासारखं आहे. पण इतक्या वर्षानंतर सुद्धा जवळजवळ 100 वर्ष होत आली तरी मराठी गाणी आज वाचणार आहेत. पण ह्या शतकातली गाणी, या पाव शतकातली गाणी कुठली असणार आहे याची निश्चित उत्सुकता आहे. त्या प्रकारचे संगीतकार नाहीत, त्या प्रकारचे गायक नाहीत, त्या प्रकारचे गीतकार पण नाहीत. त्यामुळे आपल्याला आणि खरं ह्यामध्ये सोशल मीडियाच्या माध्यमातून एवढा प्रसार होऊ शकतो एखाद्या गाण्याचा. जेव्हा सोशल मीडिया नव्हता तेव्हा ही गाजलेली गाणी आहेत, लक्षात ठेवा. जे गेल्या वर्षात 2000च्या आधीची गाणी असताना सोशल मीडिया नव्हता पण ती गाणी गाजत होती. आता सोशल मीडिया प्रचंड प्रमाणात असूनही गाजत नाही. कुठल्याही मराठी माणसाच्या लग्नामध्ये, संगीत समारंभामध्ये पंजाबी गाणी वाजली जातात, नॉट मराठी. आपल्या आपापसातली लग्न आहेत ती पंजाबी गाण्याचा एक शब्दही कळत नाही आपल्याला. फक्त तरी सुद्धा ती गाणी लावली जातात की बंगाली कुठली लावली जातात. कुठल्या मराठी माणसाला आपल्या संगीत इव्हेंटमध्ये मराठी गाणी लावली शोध घ्यावा लागेल अशी परिस्थिती. घ्यायला काहीच हरकत नाही. त्यामुळे पण अर्थात ज्या पिढीचं आता लग्न होणार आहे त्या पिढीला पुढच्या मागच्या पिढीचा काही अर्थच नाही. त्यांना नव्या पिढीत मराठी गाणी कुठलीच गाजलेली नाही. ही वास्तव आहे. तर आपल्या स्वीकारून पुढे जावं लागेल. नजीकच्या कालावधीमध्ये नवीन संगीतकार, गीतकार येतील आणि मराठी संगीत पुन्हा पूर्वीसारखं येईल अशी आपण आशा करूया. आज विजय साबळे आणि त्यांचा ग्रुप निश्चितच जुन्या काळाची आठवण करून देईलच. आणि जर एखादं नवं गाणं असेल त्यांच्याकडे तर ते निश्चितच ऐकवतील अशी आशा आहे. धन्यवाद. गेल्या
गेले अनेक दिवस आणि आज सुद्धा पावसांच्या धारांनी आपण चिंब चिंब झालोय. आता स्वरधारांनी चिंबवण्यासाठी सज्ज होऊया. त्यासाठी मी विजय साबळे आणि सर्व गायक गायिकांना शुभेच्छा देतो आणि थांबतो.